नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे जानकी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये आलेली असते पूजा करायला। ती म्हणत असते की देवा, माझ्या घरावरती संकट हे तांडव करत आहे। माझ्या घरातून इथे आमचं श्रीधन कुणीतरी चोरलेलं आहे। आमचं घर गहाण आहे देवा, आमच्या घरावरती हे नको तेवढे संकट येत आहेत। त्यासाठी मी निर्जला व्रत ठेवलेला आहे। मी इथे मंदिरामध्ये सगळीकडे आता साफसफाई करणार आहे। मंदिर स्वच्छ पुसून घेणार आहे। महादेवाची पूजा मनोभावे करणार आहे। इथे बेलाची पानं सुद्धा वाहणार आहे आणि मी निर्जला व्रत सुद्धा ठेवलेला आहे। तेव्हा इकडे महादेवा, माझी तुम्ही पूजा मान्य कराल आणि त्याचबरोबर माझी पूजासुद्धा तुम्ही फळाला आणाल, असं जानकी म्हणत असते आणि तिने आपल्या पूजेला सुरुवात केलेली असते। त्याचबरोबर निर्जली व्रत असतं। सकाळपासून ती पाणीसुद्धा प्यायली नसते, पण तरीसुद्धा आपल्या घरावरचं संकट दूर व्हावं यासाठी ती इथे पूजा करत असते। त्याचबरोबर इथे सौमित्र जानकीला फोन करत असतो, पण जानकीचा फोन स्विच ऑफ असतो। तेव्हा इकडे सौमित्र म्हणत असतो, जानकी वहिनी फोन का उचलत नाही आहे? त्याच्या लक्षात येतं की महाशिवरात्री आहे, त्याच्यामुळे वहिनी मंदिरामध्ये गेली असेल। एक वहिनी आहे जी घरावरचं संकट दूर करण्यासाठी इथे पूजा पाठ करते आणि एक हे सारंग आणि ऐश्वर्या सगळा घोळ या दोघांनी घालून ठेवलाय, तरीसुद्धा रूममध्ये पडदे, खिडक्या, दरवाजा बंद करून बसलेत। लाज पण नाही वाटत यांना। तेव्हा इकडे आता सौमित्र म्हणत असतो की जानकी वहिनी मंदिरामध्ये गेली असेल, तिला तिथेच भेटायला जाऊ का? पुन्हा इकडे आता ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण सगळ्या कचरा कुंड्या चेक करत असतात। कुठे ती कुंडी दिसते का? कुठे त्याच्यामध्ये त्यांनी लपवलेले दागिने भेटत आहेत का? ते शोधत असतानाच इथे आता सौमित्र गुलाबला बोलवतो। तो म्हणत असतो की गुलाब, अरे हा सारंग कुठे आहे, तुला काही माहिती आहे का? गुलाब म्हणतो की सारंग दादा रूममध्ये नाही आहेत। मगाशी मी चहा घेऊन गेलो होतो तेव्हा ते रूममध्ये नव्हते। तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, म्हणजे ऐश्वर्या पण नसणार आहे, ते दोघेजण कुठेतरी बाहेर गेलेत। तेव्हा इकडे आता गुलाब म्हणत असतो की बरं झालं ऐश्वर्या मॅडम बाहेर गेल्या, मगाशी विनाकारण माझ्यावरती ओरडल्या। आता तुम्हीच मला सांगा दादा, कचरावाला आल्यानंतर, कचऱ्याची गाडी आल्यानंतर कचरा देण्याचं काम माझं आहे की नाही? म्हणून मी नेहमीप्रमाणे कचरा त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकला। काही कुंड्या तुटल्या होत्या, त्या बऱ्याच दिवस मी काढून ठेवल्या होत्या, पण त्या राहत होत्या। आज मी त्या देऊन टाकल्या, तर ऐश्वर्या मॅडम कितक्याने माझ्यावरती ओरडल्या आणि मी म्हणालो की कचऱ्याच्या गाडीमध्ये कुंड्या टाकल्यात म्हणून त्या तुटल्या फुटल्या होत्या म्हणून, तर त्या कचऱ्याच्या गाडीच्या मागे धावत पळत गेल्या कुंड्या बघायला। आता तुम्हीच मला सांगा, रणदिवेंच्या घरातली सून अशी कचऱ्याच्या गाडीच्या मागे धावत पळत नाक्यापर्यंत जाते का? तेव्हा इकडे आता सौमित्र म्हणतो, काय कचऱ्याच्या गाडीच्या मागे धावत होती आणि कचरा कुंडी फेकलीस म्हणून इतकी ओरडली तुला? त्याचबरोबर इथे सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, अहो मला आता या घाणीमध्ये हात घालून घालून आहे ना, मला आता कसं तरी व्हायला लागलं आहे। तुम्हीसुद्धा शोधा ना, मला नाही वाटत या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आपल्याला ती कुंडी सापडेल। तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मग आता मी काय करू? या सगळ्यामध्ये माझी काय चुकी आहे? चुकी तर तुमची आहे ना, तुम्हाला नीट ठेवता आलं नाही का लक्ष? मग आता आपल्याला जर ते दागिने मिळाले नाही ना, तर काय होईल तुम्हाला माहिती आहे? तेव्हा लवकरात लवकर ते आता कचरा कुंडी शोधा, त्याच्यामध्ये दागिने आहेत। त्यानंतर सारंग म्हणतो की चला पुढे जाऊन बघूया, तिथे कचरा कुंडी दिसते, त्याच्यामध्ये दागिने मिळत आहेत का ते बघूया। त्याचबरोबर इथे एक माणूस आता येत असताना सारंगला धक्का लागतो। तेव्हा तो म्हणतो, काय रे, ये बघून चालता येत नाही का तुला, दिसत नाही आहे का? तेव्हा सारंग म्हणतो, सॉरी दादा सॉरी, खरंच मला दिसलं नाही। तेव्हा तो दादा आता सारंगला नीट बघतो आणि म्हणतो, अहो सारंग दादा, तुम्ही तुम्ही इथे काय करताय आणि हे काय असा वास काय येतोय कचऱ्यासारखा? तेव्हा इकडे आता सारंग म्हणत असतो, ते काय झालं माहिती आहे का? तेवढ्यातच इथे ऐश्वर्या म्हणते, नाही ते काय झालं, एक गाडी आली बाजूने आणि ती जोरात आमच्या शेजारी खूप जास्त कचरा होता त्याच्यावरून जोरात गेली, तो कचरा आणि ती घाण आमच्या अंगावरती उडाली ना, म्हणून असा वास येतोय। तेव्हा इकडे सारंग म्हणतो, ऐश्वर्या बघा, या लोकांना मी रणदिवे वाटत पण नाही आहे, ओळखत नाही आहेत मला लोक। त्यानंतरला इथे प्रेक्षकांनो आता गावातले शेतकरी आलेले असतात। तेव्हा ते म्हणत असतात की दादा, दागिने चोरीला गेले ते आपण शोधून तर काढू, पण आधी आता रणदिवेंच्या घरी पेस्ट कंट्रोलसाठी जो माणूस गेला होता, आधी त्याचा पत्ता तरी शोधून काढूया, म्हणजे आपल्याला कळेल ना की नक्की चोरी कोणी केले, बरोबर की नाही? तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, अगदी बरोबर। तेव्हा इकडे शेतकरी दादा म्हणतात की यांच्या कंपनीमधून, आपल्या पूर्ण मुळशीमध्ये यांच्या कंपनीमधूनच माणूस येतो पेस्ट कंट्रोल करण्यासाठी। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, कोण माणूस पाठवला होता तुम्ही तुमच्या कंपनीमधून? त्यानेच रणदिवेंच्या घरी चोरी केलेली आहे। तेव्हा इकडे
आता तो माणूस म्हणत असतो. ते दादा म्हणतात की नाही सर, असं काही झालेलं नाही आहे. अहो साहेब, आमच्या कंपनीमधून आशीर्वाद बंगल्यावरती त्या दिवशी कुठलाही माणूस पेस्ट कंट्रोलसाठी गेलेला नाही आहे. तशा आमच्याकडे नोंदी असतात. तेव्हा इकडे शेतकरी दादा म्हणत असतात, अहो पण कोणीतरी पेस्ट कंट्रोल करण्यासाठी माणूस आला होता हे तर नक्की. ऋषिकेश म्हणत असतो, मग तो माणूस कोण असेल? तेव्हा इकडे आमच्या घरून तुम्हाला फोन तरी आला होता ना? तेव्हा ते दादा म्हणतात, नाही, फोनसुद्धा आला नव्हता. ही घ्या दिवसभराची यादी. याच्यामध्ये आम्हाला जे जे फोन आलेले आहेत त्या सगळ्याचे नंबर आहेत. आणि अजून एक गोष्ट, ज्या दिवशी आम्हाला पेस्ट कंट्रोलसाठी फोन येतो त्या दिवशी आम्ही जात नाही. आम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जातो. हे तुम्ही लक्षात घ्या. पेस्ट कंट्रोलसाठी कंपनीमधून माणूस आलेलाच नाही आहे हे सुद्धा आता सांगितलं जातं. त्यामुळे आता तो माणूस कुणीतरी फेक होता, त्याला शोधून काढायला हवं आहे असं ऋषिकेशला वाटतं. मग आता हा माणूस कोण असेल? घरातलं तर कुणी नसेल ना, असा संशयसुद्धा ऋषिकेशला आलेला असतो. त्याचबरोबर इथे आता प्रेक्षकांनो, जानकी इथे निर्जला व्रत करून इथे पूजा करत असते, कारण रणदिवेंच्या घरावरती आलेलं संकट दूर व्हावं म्हणून ती इथे केर कचरा काढते, सगळं काही पुसून घेते. त्यानंतरला फुलांची टोपली आणून इथे आता माळा बनवत असते आणि ते सुद्धा इथे आता महादेवांना अर्पण करत असते. तेव्हा इकडे काकू म्हणत असतात, ही जानकी आहे ना, ही सकाळपासून पूजा करते, ही थकते की नाही? तिचं व्रत आहे वाटतं. तेव्हा गुरुजी म्हणतात की निर्जला व्रत आहे, घरावरती आलेलं संकट दूर व्हावं म्हणून ती इथे पूजा करते. त्यानंतर इथे आता माळा बनवून तयार झालेल्या असतात, त्यासुद्धा ती महादेवांना इथे आता अर्पण करत असते आणि मनोभावे आपलं व्रत पूर्ण करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राला आठवत असतं, ज्या वेळेला इथे आता नानांनी आणि सुमित्राने लग्न केलेलं असतं, तेव्हा इथे पार्वती म्हणालेली असते की हे घे सुमित्रा, हा माझा मुलगा ऋषिकेश, हा माझा मुलगा नाही आहे, हा तुझा मुलगा आहे. कुणालाही सांगू नकोस की हा तुझा मुलगा नाही आहे, हा तुझा मुलगा आहे. असंच त्याला लहानाचं मोठं कर. आणि त्यानंतरला सुमित्राने त्याला सांगितलेलं असतं की मला आई अशी हाक मारू नकोस आणि या घरातून निघून जा. तेव्हा ऋषिकेशने दाराबाहेर पाऊल टाकलेलं असतं आणि ते लोक त्या घरातून निघून जातात आणि ऋषिकेश आणि जानकी दोघेजणं घरातून पाऊल जेव्हा बाहेर ठेवतात ना प्रेक्षकांनो, त्याच्यानंतरच इथे घरामध्ये बरबादी सुरू झालेली असते. आणि त्यामुळे इथे सुमित्राला त्याची जाणीव झालेली असते. ती म्हणते की पार्वती ताई, आणि ती जोरात आता उठते. तेव्हा इथे अवंतिका तिला पाणी द्यायला येते आणि म्हणते, आई शांत व्हा, शांत व्हा, दागिने सापडतील. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं कसे सापडतील दागिने? अगं ते श्रीधन होतं गं या घरातलं, माझं, जानकीचं आणि पार्वतीताईंचं सुद्धा. आणि त्यांनी मला ऋषिकेशची जबाबदारी दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की ऋषिकेश हा तुझा मुलगा आहे, असं त्याला सांभाळ. पण मी आई म्हणून कुठेतरी कमी पडले आणि मी ऋषिकेशला घरातून बाहेर हकललं आणि म्हणूनच हे सगळं घडतंय. पार्वतीताई माझ्यावरती नाराज झाल्या असतील, कारण मी शेवटीला सावत्रपणा दाखवला असं त्यांना वाटलं असेल. तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते की ऋषिकेशला घरातून बाहेर काढलं, पण आता त्याच्यामधलं आणि माझ्यामधलं अंतर हे कमीच होत नाही आहे. मी जाते आज महादेवांच्या मंदिरामध्ये जाते. आज इथे महाशिवरात्री आहे ना, त्यांना जाऊन विचारते की माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा. मी जाऊन त्यांच्याकडे हात जोडते. महादेव मला निराश नाही करणार, दागिनेसुद्धा परत मिळतील आणि माझ्यामधलं आणि ऋषिकेशमधलं अंतरसुद्धा कमी होईल. मला जाऊ दे. तेव्हा अवंतिका म्हणते, आई तुम्ही कुठे जाताय? डॉक्टरांनी तुम्हाला रेस्ट करायला सांगितलं आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर मी सुद्धा तुमच्या बरोबर येते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, नाही नको गं, तू माझ्याबरोबर येऊ नकोस, तू इथेच थांब, यांच्यावरती लक्ष ठेव. पण मला आता महादेवांच्या मंदिरामध्ये जायलाच हवं. मी कुठे ना कुठेतरी आई म्हणून कमीच पडलेली आहे. पार्वतीताईने माझ्यावरती जी जबाबदारी टाकली होती ती जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये मी कमी पडले. अवंतिका म्हणते, आई असं नाही आहे, अजिबात नाही असं. तेव्हा ती म्हणते, तुम्ही त्रास करून घेऊ नका, सगळं काही ठीक होईल, दागिनेसुद्धा सापडतील आणि सगळं काही पहिल्यासारखं होईल. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही गं, मला नाही वाटत. त्यासाठी मला आता मंदिरामध्ये जावं लागणार आहे. मला महादेवांजवळ जाऊन मला त्यांच्यासमोर हातापाया जोडायचे आहेत आणि त्यांच्याकडे मागायचं आहे की दागिनेसुद्धा लवकरात लवकर सापडू दे आणि सगळं काही अगदी पहिल्यासारखं होऊ दे. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, सुमित्रा आता कुणाचं काही ऐकायला तयार नसते. ती मंदिरामध्ये जायला तयारच होते. त्याचबरोबर जानकी मंदिरामध्ये येऊन आपलं व्रत पूर्ण करत असते. इथे ती आता महादेवांना जे तिने पुष्पहार तयार केलेले असतात ते अर्पण करते. महादेवांना इथे आता ती अंघोळसुद्धा घालत असते.
तिने आणलेलं इथे जल, त्याचबरोबर दूध, हे सगळं आता महादेवाच्या पिंडीवरती ती वाहत असते आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याचा जप तिने चालूच ठेवलेला असतो. ओम नमः शिवाय असं म्हणत ती आता इथे महादेवांची पूजा अगदी मनोभावे करत असते. प्रेक्षकांनो, तर इथे आपल्या घरावरती संकट आल्यानंतर प्रत्येक घरातली स्त्री ही अशी लढतच असते. त्याच पद्धतीने इथे जानकीसुद्धा आता रणदिवेंच्या घरावरती आलेलं संकट म्हणजे तिच्या हक्काच्या घरावरती आलेलं संकट आणि ते तिला काही करून आता दूर करायचं असतं. त्यामुळे इथे आता महादेवांची पूजा तर इथे आता पार पडलेली असते. मग आता बेलपत्र व्हायचे असतात. तिने इथे शंखसुद्धा आता फुंकलेला असतो. सगळे संकट दूर व्हावेत म्हणून तिने जोरात आता शंख फुंकलेला असतो. त्यानंतरला 1101 असे तिला बेलपत्र आता व्हायचे असतात आणि ते बेलपत्रसुद्धा ती महादेवांच्या पिंडीवरती आता वाहत असते. बोलून बोलून, काम करून करून सकाळपासून ती इथे महादेवांची सेवा करत असते, मंदिराची सेवा करत असते आणि सकाळपासून ती पूजा करत असताना तिला आता थकवा आलेला असतो. ते आता पूर्णपणे थकून गेलेले असते. पण तरीसुद्धा पूजेमध्ये खंड पडू नये म्हणून ती इथे अगदी जोमात, अगदी पूर्ण ताकदीने आपली पूजा पूर्ण करण्याचे ती प्रयत्न करतच असते. इथे बेलपत्र आता ती महादेवांच्या पिंडीवरती वाहत असते. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या खूप चिडत असते. ऐश्वर्या म्हणत असते की तो बिना काट्याचा गुलाब आहे ना, त्याला मी सोडणार नाही आहे. त्या गुलाबमुळे त्या कुंड्या तिथून गेल्या, त्याला सोडणार नाही जर दागिने नाही सापडले तर. तेव्हा सारंग म्हणतो आता काय करायचं. हे बघा, मला असं वाटतं ऐश्वर्या की आपण आहे ना आपल्या घरातून ज्याने कचरा घेतला ना त्याला शोधलं पाहिजे, कचरावालेला शोधलं पाहिजे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते हा जा ना मग, शोधा ना मग. तेव्हा इकडे ऐश्वर्या आता चिडचिड करायला लागलेली असते. तेवढ्यातच समोरून कचरेवाला आलेला असतो. तेव्हा इकडे आता सारंग त्याच्याजवळ धावत पळत येतो आणि म्हणतो की ए सुधा, अरे तूच घेतोस ना रणदिवेंच्या घरामधून कचरा, तूच घेतोस ना, सांग ना. तेव्हा इकडे आता तो काही बोलायला तयार नसतो. तेव्हा सारंग म्हणतो दादा सांगा ना, तुम्हीच आमच्या घरातून कचरा घेताना, रणदिवेंच्या घरातून, आशीर्वाद बंगल्यामधून तुम्हीच कचरा घेताना. तेव्हा इकडे तो म्हणतो की हो, मीच कचरा घेतो, मग काय. तेव्हा तो म्हणतो तुम्ही मला ओळखलत का, मी सारंग रणदिवे, तुम्ही मला ओळखलत. तेव्हा इकडे कचरेवाले दादा म्हणतात की मी कोण, तू कोण, मला नाही माहिती. तर इकडे तो दारू प्यालेला असतो. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते बापरे किती वास येतोय, दारू प्यायला वाटतं. तेव्हा सारंग म्हणतो तुम्ही गप्प बसा, काही बोलू नका. जरी पण दारू प्यायला असेल ना तरी पण आता त्यांच्याकडून आपल्याला मदतच होणार आहे. तेच आपल्याला सांगणार आहेत की त्यांनी कुंड्या कुठे ठेवलेल्या आहेत. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की दादा मला सांगा ना, आमच्या घरातून जेव्हा ते कचरा घेतलात तेव्हा आमच्या घरातून तुम्ही कचरा कुंडी नाही, तुम्ही इथे कुंड्यासुद्धा घेतल्यात ना ज्याच्यामध्ये झाडं लावतो, त्या कुंड्या कुठे आहेत, कुठे ठेवल्यात तुम्ही दादा सांगा ना. तो म्हणतो मला नाही माहिती. तेव्हा सारंग म्हणतो एक चपटी दिली तर तुम्हाला आठवेल का की कुठे आहेत म्हणून कुंड्या. तेव्हा तो म्हणतो की इथे कुंड्या ना मी मंदिराच्या पाठीमागे ठेवल्यात, त्याच ना कुंड्या ज्या झाडं लावतो त्या. तेव्हा सारंग म्हणतो हो त्याच कुठे ठेवल्यात तुम्ही. तेव्हा ते दादा म्हणतात की मंदिराच्या मागे, मीच त्यात जपून ठेवलेल्या आहेत. तो म्हणतो कुठल्या मंदिराच्या मागे, कितीतरी मंदिर आहेत ना. तेव्हा तो कचरेवाला म्हणतो की जिथे शिरा मिळतो ना प्रसाद म्हणून, त्या मंदिराच्या मागच्या बाजूला मी कुंड्या नेऊन ठेवलेल्या आहेत. असं म्हणून तो आता हसतच तिथून निघून जात असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते एवढं काय झालं याला हसायला, खूपच जरा जास्त हसतोय. तेव्हा इथे सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो आता आपल्या इथे मुळशीमध्ये असं कुठलं मंदिर आहे जिथे प्रसादाला शिरा मिळतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग, अहो मुळशीमध्ये आता कितीतरी मंदिरं आहेत, आपण आता कुठे जायचं, नेमकं कुठल्या मंदिरामध्ये याने आता त्या कुंड्या ठेवल्यात, आपण कसं काय जायचं. तेव्हा सारंग म्हणतो चला, सगळी मंदिरं पाळती घावी लागली ना तरीसुद्धा चालेल, आपण सगळी मंदिरं पाळती घालू, पण ती कुंडी आपण शोधून काढू, कारण त्याच्यामध्ये दागिने आहेत आणि ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत तुम्हाला तर माहिती आहे ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते बरं चला आता मंदिरामध्ये जाऊया, आपल्याला त्या कुंड्या शोधायच्या आहेत. त्याचबरोबर इथे सुमित्रा मंदिरामध्ये आलेली असते. तेव्हा दादा म्हणत असतात अहो बरं झालं सुमित्राताई तुम्ही आलात, अहो तुमची थोरली सून सकाळपासून महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करते, ते सुद्धा निर्जला व्रत ठेवलं आहे तिने आणि आम्ही बघून बघून थकलो, पण ती पूजा करून करून थकत नाही आहे हो. तिने काय इथे काय व्रत वगैरे ठेवलं आहे का, देवाकडे काही मागणं मागितलं आहे का. तेव्हा सुमित्रा म्हणते असेल कदाचित, मला पण काही माहिती नाही आहे, मी पण जाऊन आता तिची चौकशी करते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते जानकी
सकाळपासून पूजा करते, त्यामुळे इथे आता सुमित्रा येऊन बघते तर काय, जानकी इथे आता मंदिरामध्ये उभी असते आणि ती महादेवांच्या पिंडीवरती इथे आता एक एक बेलपत्र वाहत असते आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत असते आणि ती इथे बेलपत्र वाहत असते. त्यानंतरला आता थोडेच बेलपत्र उरलेले असतात, तर इथे 1100 आणि पुढे सुद्धा काहीतरी संख्या तिने घेतलेली असते आणि तेवढे बेलपत्र ती आता महादेवांच्या पिंडीवरती वाहत असताना प्रेक्षकांनो तिच्या हातातून ताट पडतं. तिला चक्कर येते, कारण ती उभी असते आणि उभं राहिल्यानंतर आता निर्जला व्रत असल्यामुळे तिला चक्कर यायला सुरुवात झालेली असते. तर ते ताट तिच्या हातातून खाली पडतं. जानकी म्हणते की मी माझी पूजा काही झालं तरी थांबवणार नाही आहे. सुमित्रा म्हणते, जानकी अगं असं काय करतेस तू? आणि ती ताट उचलायला जाणार तेवढ्यातच जानकी स्वतः ताट उचलून हातामध्ये घेते आणि ओम नमः शिवाय म्हणून ती आता इथे सगळे बेलपत्र महादेवांच्या पिंडावरती वाहते. त्याचबरोबर इथे आता महादेवांचा ते आशीर्वादसुद्धा घेते. तर इकडे आता पूजा पूर्ण झालेली असते. ओम नमः शिवाय तिचंही काही बोलत असते. आता सगळी पूजा तिने आता पूर्ण केलेली असते. त्याचबरोबर सुमित्रा म्हणते, जानकी अगं हे काय निर्जला व्रत ठेवलं आहेस, ते सुद्धा सकाळपासून तू इथे पूजा करतेस. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, जानकी अगं तू कशी आहेस? तेव्हा जानकी म्हणते, आई मी ठीक आहे, पण तुम्ही गावाला गेला होतात ना कुलदेवतेच्या दर्शनासाठी गेला होतात, तुम्ही लगेच आलात? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो आले मी लगेच. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी तुला माहिती आहे का, अगं आपले दागिने चोरीला गेले गं. आले आले ही बातमी मला कळली, दागिने चोरीला गेलेत म्हणून. आणि ते फक्त माझ्या एकटीचे दागिने नव्हते गं, ते आपल्या तिघींचं स्त्रीधन होतं. ते दागिने माझे होते, त्याच्यामध्ये तुझे दागिने होते आणि त्याचबरोबर पार्वतीताईंचे सुद्धा दागिने होते, ऋषिकेशच्या आईचे. तेव्हा इकडे आता ते सगळं स्त्रीधन निघून गेलं गं. कुठे शोधायचं आपण? सगळं काही हातातून निसटून गेल्यासारखं वाटते. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, आई काळजी करू नका, जे आपलं आहे ना ते आपल्याकडे परत येतच, ते आपल्याकडे परत येणारच. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, महादेवा अहो खूप आशेने मी इथे आली आहे, निर्जला व्रत केलं आहे, तुमचे इथे पूजासुद्धा केली आहे. माझी जी काही मी पूजा केली, जे काही मी व्रत केले ते फळाला येऊ दे. तुम्ही मला त्याचं फळ द्याल, नक्की द्याल अशी मला आशा आहे. लवकरात लवकर आईंचे हरवलेले दागिने सापडू दे देवा, आईंचे हरवलेले दागिने सापडू दे, असं इकडे आता जानकी म्हणत असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे अनपेक्षित घटना घडलेली असते. एक अनपेक्षित घटना अशी असते की इथे महादेवांची जी पिंड असते त्याच्यावरती आता नाग आलेला असतो आणि तिथे नाग आल्यानंतर इथे जानकी अजिबात घाबरत नाही. सुमित्रा घाबरते. सुमित्रा म्हणते, जानकी तू बाजूला हो, अगं आधीच एका सर्पाने तुला डसलं होतं, माहिती आहे ना तुला, आता बाजूला हो, अगं विषारी नाग असेल. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की आई आज आपल्या महादेवांची मी पूजा केली, आज महाशिवरात्र आहे आणि आज इथे आपल्याला नागाचं दर्शन व्हावं, ही खरं तर महादेवांची कृपा आहे. मला असं वाटते की महादेवांनी मला आशीर्वाद दिला आहे, माझी पूजा सफल झाली असं मला वाटते. म्हणूनच आजच्या दिवशी इथे नागाचं दर्शन व्हावं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा इकडे आता जानकी बाजूला होते. महादेवांच्या पिंडीवरून आता नाग खाली उतरलेला असतो. तेव्हा इथे नाग आता खाली उतरून बाजूला जाऊन एका ठिकाणी बसलेला असतो. तेव्हा इकडे जानकी म्हणते की आई बघा ना, आजच्या दिवशी आपल्याला नागाने दर्शन दिलं, चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतंय की माझी पूजा फळाली आली असेल. तेव्हा इकडे पूजा फळाला आलीच आहे, पण इथे जानकीचं लक्ष जातं. ती म्हणते, आई बघा ना, म्हणजे नाग कधीचा जाऊन तिथेच आता घेर घालून बसलाय, जणू काही तो मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय असं का वाटतंय मला. तेव्हा इथे जानकी म्हणते की आई बघा ना, म्हणजे तो साप कधीचा तिथेच आहे, म्हणजे जणू काही माझी वाट बघतोय, मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय असंच मला वाटते. तेव्हा आता मला असं वाटते की महादेव मला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करतायत आणि मी आता त्यांचा हा संकेत वाया जाऊ देणार नाही आहे. मी तिथपर्यंत जाणार, जिथे नाग मला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय मी तिथपर्यंत जाणार, नक्कीच काहीतरी जे आपल्या हरवले ते मिळेल आई. तेव्हा इकडे आता जानकी म्हणते की मी जाणार सापाच्या मागे. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी अगं नको जाऊस, अगं तो साप विषारी असेल, तुला चावेल. पण तरीसुद्धा इथे जानकी थांबायला मात्र अजिबातच तयार नसते. तेव्हा इकडे जानकी आता बाहेर येते आणि तो नाग जिथे जातो तिथे त्याच्या मागे मागे येते. सुमित्रासुद्धा मागे येते आणि बाकीचे जे भाविक तिथे असतात ते सुद्धा मागे मागे येतात. आणि त्याच मंदिरामध्ये ऐश्वर्या आणि सारंग ते दोघेजणंसुद्धा आलेले असतात.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो, मंदिरामध्ये आता भाविकसुद्धा असतात आणि त्याचबरोबर इथे जानकी असते आणि सुमित्रासुद्धा असते. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण बाजूलाच थांबलेले असतात. तेव्हा इकडे तो साप जाऊन एका कुंडीमध्ये जाऊन बसलेला असतो. तेव्हा जानकी पाया पडताना म्हणते की हे नागराज, हे महादेवा, मला लवकरात लवकर दागिने सापडू दे. आणि त्याच कुंडीमध्ये इथे ऋषिकेशने जानकीला जी साखळी घेतलेली असते, जे पैंजण घेतलेले असतात, ते पैंजण आता ऋषिकेशने जानकीला घेतल्यामुळे जानकीच्या ते लक्षात राहिलेले असतात. जानकी म्हणते की ते पैंजण माझं आहे. आई, तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला दाखवलं होतं, ऋषिकेशने ते मला गिफ्ट केलं होतं, ते माझं पैंजण आहे, असं आता जानकी म्हणते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, जानकी बरोबर गं, ते तुझंच पैंजण आहे, तू मला दाखवलं होतंस, मला माहिती आहे. मग जानकी, आपले बाकीचे दागिनेसुद्धा त्या कुंडीमध्ये असतील का गं, तुला असं वाटतंय? तेव्हा जानकी म्हणते, हो आई, मलासुद्धा तसंच वाटतंय, बाकीचे दागिनेसुद्धा कदाचित त्या कुंडीमध्येच असावे. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते की महादेवांची कृपा आहे, माझी जी पूजा केली, मी निर्जली जे व्रत ठेवलं होतं, ते फळाला आलेलं आहे. बघा ना, म्हणजे आपल्याला ती कुंडी सापडली. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, हे नागदेवा, तुमची खूप खूप कृपा झाली, पण आता मला त्या कुंडीमध्ये बघायचं आहे की त्याच्यामध्ये आमचे दागिने आहेत की नाही ते. तेव्हा इकडे आता जानकीला साखळी सापडलेली असते. तेव्हा सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, आता आपण काय करायचं? अहो, ते दागिने जर जानकी वहिनीला सापडले तर मग आपण पैसे कसे काय द्यायचे परत? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही सापडणार, कारण त्याच्यामध्ये बघा ना, तो नाग बसला आहे आणि जर ती जानकी हात लावायला गेली ना, तर तो नाग मागच्यासारखा तिला चावेल. मागे कसं चावलं होता तसा आताही तिला चावेल आणि मग ती त्या कुंडीला हातच लावू शकणार नाही. तेव्हा चाव तिला चाव, असं इथे ऐश्वर्या आता म्हणत असते की जानकीला हा नाग चावला पाहिजे म्हणून. पण इथे जानकीला तो नाग काही चावत नाही, तो उलट तिची मदतच करण्यासाठी तिथे आलेला असतो. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की महादेवांच्या मंदिरामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि माझी ही सुद्धा इच्छा आता पूर्ण होणार आहे. कुंडीमध्ये नाग बसलेला असतो, तो नाग आता उतरला की त्याच्यामध्ये दागिने आहेत की नाही ते जानकी शोधणार असते. जानकी म्हणत असते की महादेवांच्या मंदिरामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होतात, तशी माझी ही सुद्धा इच्छा पूर्ण झालेली आहे. स्वतः महादेवांनी संकेत दिला की दागिने कुठे आहेत म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नाग स्वतःहून त्या कुंडीतून उतरून तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते की चाव जानकीला, चाव, बरं झालं तू उतरलास. पण तो साप आता जानकीला न चावता तो सरळ आता पुढे निघून जातो. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणत असते, अरे हे काय, तो साप तर निघून गेला, आता काय करायचं? तेव्हा इकडे आता जानकीने त्या साखळ्या हातामध्ये घेतलेल्या असतात. ती म्हणते, आई बघा ना, अहो हे माझं पैंजण आहे, हे मला ऋषिकेशने घेतलेलं आहे. तेव्हा ती म्हणते, बघ ना बाकीचे दागिने आतमध्ये आहेत का? तेव्हा इथे जानकी आता हाताने सगळी माती बाजूला करते, तर एका पिशवीमध्ये सगळे दागिने आता ठेवलेले असतात. ऐश्वर्याने ती पिशवीसुद्धा सापडते. तेव्हा इथे जानकी म्हणते की आई, ही बघा, ही आपल्या दागिन्यांची पिशवी. तेव्हा इथे ऐश्वर्या आता तिथे खूपच जास्त घाबरलेली असते की आता यांना जर दागिने भेटले आणि जर माझ्यावरती नाव आलं तर. त्यानंतरला दागिन्यांची पिशवी जेव्हा जानकी बाहेर काढते तेव्हा सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणत असते की आई, हे बघा, अहो हे आपलेच दागिने आहेत, हा बघा तुमचा हार, हा तुमचा मोठा हार, हा तुमचा चपळा हार. तर इकडे आता जेवढे पाटल्या वगैरे दागिने असतात हे सगळे जानकीचे, पार्वतीचे, सुमित्राचे दागिने एकत्रच ठेवलेले असतात. जेव्हा जानकी म्हणते की आई, हे आपलेच दागिने आहेत, हे तुमचेच दागिने आहेत, हे बघा तुमचे ओळखीचे सगळे हार याच्यामध्ये आहेत, आपले दागिने सापडले आई, महादेवांच्या मंदिरामध्येच आपले दागिने सापडलेले आहेत. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, हो ना गं, महादेवांची खूप खूप कृपा आहे आपल्या घरावरती, म्हणूनच आपले हरवलेले दागिने आपल्याकडे आले. तेव्हा जानकी म्हणते, आई मी तुम्हाला म्हणाले होते ना, जे आपलं आहे ते आपल्याकडेच परत येणार. तेव्हा सारंग म्हणतो, ऐश्वर्या आता काय करायचं, आपल्याला जे दागिने हवे होते ते जानकी वहिनी आता घेऊन गेली, आता आपल्याला पैशांची मदत कोण करणार? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, काय करायचं आता काही आपल्या हातात नाही आहे, मला काहीच कळत नाही आहे, हातातून सगळं काही निसटून जातं असं वाटतंय, काय उरले आपल्या हातात? तेव्हा सारंग म्हणतो की आता दागिने गेले, त्याचबरोबर आता घरसुद्धा निघून जाईल, आपल्याला घरातून सुद्धा हाकलून द्यायला ते लोक कमी करणार नाहीत, आता काय करायचं आपण?
त्यानंतरला प्रेक्षकांनो इथे जानकी आता महादेवांचे आभार मानत असते, त्या कुंडीचे, त्या नागाचे आभार मानत असते की त्यांच्यामुळे इथे आता हे दागिने सापडलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, बरं झालं दागिने सापडले, आता माझा जीव मोकळा झाला. तेव्हा जानकी म्हणते की नाही, जोपर्यंत हे दागिने चोरणाऱ्या हातांमध्ये हातकड्या येत नाही ना, तोपर्यंत मी त्या व्यक्तीला माफ करणार नाही. ज्याने कुणी दागिने चोरण्याचा प्रयत्न केला आहे त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं जानकी म्हणते. त्यामुळे इथे ऐश्वर्याला आता टेन्शनच आलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ज्या माणसाकडून ऐश्वर्या आणि सारंगने कर्ज घेतलेलं असतं, ती माणसं रस्त्यात त्यांना अडवतात आणि म्हणतात की कधी देणार कर्ज, सांगा ना, पैसे कधी देणार, माझे पैसे तुम्ही या जन्मात तरी काही परत देऊ शकणार नाही. मग चला आता जगून तरी काय करताय, मेलात तरी चालेल, बरोबर की नाही. नाहीतर एक काम करा, उद्या मी येतोय आशीर्वाद बंगल्यावरती, सगळं काही पॅक करून ठेवा आणि उद्याच्या उद्या 4 वाजता माझं घर रिकामं करा, कळलं का तुम्हाला. तेव्हा इथे जानकी आता पूजा करत असते. तेव्हा गुलाब तिला येऊन सांगतो की घरातून आता सगळ्यांना बाहेर काढतायत. तर इथे सुमित्राला सगळ्यात आधी घरातून हकलून दिलेलं असतं. त्यामुळे इथे आता सुमित्राला बघण्यासाठी सारंग बाहेर येतो.